बघा, आज परत आपण त्याच प्रकारचं गणित घेतलेलं आहे. फक्त मायनसचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे आपण. आणि सगळ्यात जास्त गोंधळ कशात होतो? मायनस चिन्हामध्येच होतो. मग तुम्हाला जितक्या प्रकारे मायनसचं उदाहरण समजून सांगितलं तितक्या प्रकारे तुम्हाला काय ते उदाहरण समजून जाते. मायनस चिन्ह आल्यानंतर प्लस बेरीज करायची का वजाबाकी करायची, मायनसने मायनसनं गुणल्यानंतर चिन्ह कोणतं घ्यायचं, प्लसने मायनसनं कोणाला गुणलं तर चिन्ह कोणतं वापरायचं, हे 8वी 9वी 10वी पर्यंत मुलाला कशाच प्रकारे समजत नाही. जेवढी आपण मायनस प्लसची, प्लस मायनसची, मायनस मायनसची, प्लस प्लसची प्रॅक्टिस करू तितकं गणित तुम्हाला काय होत चलन, सोपं चलन. आता जास्तीत जास्त आपण ह्या उदाहरणामध्ये मायनसचाच उपयोग केलेला आहे. मग हे मायनसला गुणलं आणि प्लसनी मायनसनं गुणलं, ह्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, यांचे नियम जर कळले, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे उदाहरणं जर समोर आले कोणत्याही प्रकारचे, तर ते समजायला अवघड जाणार नाही. तुम्ही सहज त्याला काय करू शकता, सोडू शकता. पहिलं उदाहरण बघू आपण. आता सुरुवातीला इथं मायनस आहे बघा. आता तुम्हाला प्रत्येक वेळेला मी समजून सांगितलेलं आहे, हे मायनस चिन्ह कोणाचं असतं? वरच्या संख्येचं. या ठिकाणी जे 4/3 हे उजव्या साईडला आहे आराध्या, आणि हे 3/4 हे कोणत्या साईडला आहे? डाव्या साईडला. फरक पहा, ही संख्या इकडं आली आणि ही संख्या इकडं घेतली. असे गणित जर आले, उदाहरणं जर आले, याच्या सुद्धा आपण गोंधळून जातो. आता करायचं काय? मग डोक्यात काय होतं, काहीतरी वेगळाच विचार सुरू होतो. मग झणझणे आल्यासारखं वाटतं, डोक्यात मुंगी आल्यासारखे वाटतं. ते समोर काय आहे ते अचानकच सगळं विसरून जातो आपण. ऐक ना समृद्धी, कळतच नाही नेमकी काय होतं आपल्या समोर. मग पहा, आता बरोबरचं चिन्ह आलेलं आहे इथं. इथं सुद्धा काय झालेलं आहे? आणि त्या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं तुम्हाला? बरोबरचं चिन्ह आल्यावर असा गुणाकार करायचा. म्हणजे 3नी आपल्याला ए ला गुणाचं, 4 ला गुणाचं, आणि 4नी कोणाला गुणाचं? 5 ला आणि ए ला गुणा. मग आता 3नी ए ला पहिले, हे 3 प्लस आहे का मायनस आहे? प्लस. हे +3 आहे. अगोदर चांगलं आपण असं सोपं उदाहरण घेऊ सांगू. हे +3 आणि हे ए काय आहे? मायनस. आता हे चिन्ह घेऊन टाकू आपण खाली. हे प्लस आणि हे मायनस. सांगा आता, प्लस गुणिले मायनस काय येत असतं? मायनस. आता कळलं का? हे संख्या द्या सोडून, फक्त चिन्हाकडे ध्यान द्यायचं. तुम्हाला गुणाकार पाठ आहे, पण नेमकी चिन्ह कोणतं वापरायचं आता कळतच नाही. इथं प्लस कोण आलं आणि मायनस कोण आलं, आहे की नाही? मग आता सांगायचं उत्तर काय येईल? 3 याला गुणल्यावर काय येईल? 3a. आणि चिन्ह काय लागेल त्याला? मायनस. आता कळलं का? काही अडचण आहे कोणाला? नाही. तकवी समज में आ रहा क्या? आता 3नी कोणाला गुणाचं? 4 ला. 3 काय मला सांगा? +3a. आणि 4 काय आहे? प्लस आहे. प्लस गुणिले प्लस बरोबर उत्तर प्लस. आलं समजलं? डोळे पुढे. आता आळस देऊ नका एवढा. प्लस. झोप घेतली नाही वाटतं तू आज? कंटाळा येऊ राहिला तुला? मास्क करू नको ना. 3 चौक 12 काय होते निधं? 3 चौक 12. कळलं का? प्लस कुठून आलं कळलंय? ठीक आहे. आता घेऊ लागलो मी बरोबरचं चिन्ह. आता सुरू झालं आपलं मायनसचा सगळा प्रकार. आता मायनसनी काय काय होतं? सगळा घोळ मायनस मुळेच होतो. प्लस प्लस आला का काही विचार करायची गरज पडत नाही. पण मायनस आलं की सगळं गणितच काय होऊन जातं आपलं? बिघडून जातं. हे मायनस कोणाचे? -4. 4नी कोणाला गुणाचं? -5 ला. कोणाला गुणाचं? कळलं घे. 4नी 5 ला गुणाचं आहे आपल्याला. आता घेऊ काय मायनस खाली. हे मायनस गुणिले मायनस. सांगा, मायनस गुणिले मायनस प्लस येत असतं. काय येत असतं?
मग इथं प्लस घ्यायचं आपल्याला. आता प्लस लिहिण्याची गरज नसती इथं. इथं काय गरज नसती प्लस लिहिण्याची. 4 पंचे 20. समजलं का नाही कळलं अजून? बर. उरणाल समजून आलं की नाही? मग सांग. -4. आता कोणाला गुणाचं? 4 ने 5 ला गुणलं आपण. आता 4 ने कोणाला गुणाचं? ए ला. मायनस ए. कळू राहिलं का रे? मायनस गुणिले मायनस काय होणार? आता सांगा परत. प्लस होणार. काय होणार? मायनस गुणिले मायनस काय होणार? प्लस. सांगता कोणी असं समजून एवढं इतकं बारीक? तुम्ही पण समजून घेत नाही. तुम्ही विचारत नसता ना सर हे कशामुळे आलं प्लस, कशामुळे आलं मायनस, विचारता का? सांगा बरं. तुमचं पण काम आहे ना. सांगा. 4 ने ला गुणल्यावर 4 ये. चिन्हाचं काही अडचण आहे कोणाला आता? नाही. इथं पहा आता काय अडचण आहे. इथं 4च्या खाली 3 होते, तिथं 6च्या खाली काहीच नाही. आता काय करायचं बरं मग? अरे तसं थोडी असतं. 6च्या खाली 1 घ्यायचा पोराव. काय करायचा? त्यांनी नसते कुणी अनुष. संख्याच्या खाली काय करायचा? 1चा उपयोग करायचा. पहिल्या दिवशी सांगितलं नव्हतं का मी तुम्हाला? विसरले तुम्ही ते गणित? असं घेतलं होतं पहा आपण. 5/3 अधिक तिथं पी घेतलं होतं 9/2. पीच्या खाली काय घेतलं होतं आपण? मग प्रत्येक वेळेला सांगितलेलं नाही का तुम्हाला पीच्या खाली काय करायचा, एच्या खाली काय घ्यायचा? नुसतं असं संख्या आल्यावर तुम्ही लगेच 2 दिवसातच त्याला काय झाले? विसरून गेले. विसरणे हे आपला काय आहे? गुणधर्म आहे. माणूस काय आहे की नाही? मग आता सांगा. 1 ने काय करायचं? कोणी कोणाला गुणाचं? ह्या दोघाला गुणाचं. 1 ने काय करायचं? आणि 3 ला गुणाचं. मग 1 प्लस आहे का मायनस आहे? मग प्लस नी मायनस ला गुणायचं आपल्याला. आता काय करायचं? आता या 1 न ह्या दोघाला गुणलं संख्या काय होणार? त्याच येणार. त्यांच्यात काही बदल होईल का? 1 5 5. त्याला जे मायनस आहे ते मायनस लावून टाकायचं. 1 3 3. याला जे मायनस आहे ते मायनस देऊन टाकायचं. कळलं का आता? आता 6 ने 4 ला गुणायचं आपल्याला. 6 काय आहे? प्लस 6 आहे. काय आहे? आणि 4 काय आहे? मायनस. हे प्लस खाली घेऊ आपण, हे गुणिले खाली घेऊ आणि वजा घेऊ. सांगा आता. प्लस गुणिले मायनस मायनस. समजायला लागलं तुम्हाला आता? आता सांगा. 6 ने 4 ला गुणल्यानंतर किती आहे? 24. किती येते? 24b. किती? आता 6 ने कोणाला गुणाचं? 7 ला. कोणत्या संख्येने कोणाला गुणाचं? 7 ला. 6 काय आहे? प्लस आहे का मायनस आहे? प्लस. सांगा बरं मग. +6 गुणिले +7. हे प्लस खाली घेऊ लागलो श्रावणी मी, आणि प्लस पण खाली घेऊ लागलो. सांग श्रावणी. प्लस गुणिले प्लस काय येते? वजा. किती श्रावणी अभ्यास आहे श्रावणीचा, आहे की नाही? प्लस गुणिले प्लस काय होत असतं? प्लस होत. श्रावणी कटाळा येऊ लागला काय तुला अभ्यासाचं लईच? मग काय होऊ लागलं तुला नेमकी? 42. किती? 42. जागा पुरलेली म्हणून आपण त्यांच्याकडून थोडी जागा घेतली पलीकडे कप्पेवाल्याकडून. बरं का श्रावणी? घ्यायची का नाही घ्यायची? बर. आता 3 नी इकडे गुणित होतो आपण, 4 नी इकडे गुणलं
3नी ह्या संख्येला गुणलं, 4नी ह्या संख्येला गुणलं, तसं तिकडं सांगा बरं आता काय करायचं मग. येईन याला गुणाचं का येईन याला गुणाचं, कसं. हा, येणी पण याला गुणता येतं, पण तेवढं अजून आपल्याला कळतं का तुम्हाला, नाही कळत. मग तुम्ही 3नी ह्या दोघाला गुणाचं, तुम्ही ह्या -3 -d ह्या 3ला गुणू शकता, पण ते समजन का तुम्हाला इतकं लवकर, प्रॅक्टिस नाही तशी तुमची. मग तुम्ही 3नी ह्या दोघाला गुणाचं, नंतर 4नी ह्या दोघाला गुणाचं. आता लक्षात. आता -3नी -3ला गुणाचं सांगा, -3 गुणिले -3. स्वप्नाली मायनस गुणिले मायनस काय, प्लस. मग इथं काय होईल, 3 त्रिक 9, इथं काय येईल मग, प्लस. समजून आलं का, ठीक आहे. आता परत -3नी कोणाला गुणाचं, -d ला गुणाचं, कोणाला गुणाचं, परत एकदा लक्षात घ्या, -3 गुणिले -d. सांगा आता, वजा गुणिले वजा काय येणार, अधिक, आणि 3d होते. मग काय होते ने, कवरं डोळे पुढे आता. मग इथं +3d येईल. मृणाल कोणी कोणाला गुणाचा आता, 4नी 11d ला हा +3 ला. बरोबर. 11 चोक 4 11 तेच होणार ना. इथं मायनसच नाही यांच्या ह्या दोघांचा गुणाकार करताना. मग काही डोक्यात घ्यायचं नाही, सगळे प्लस लिहून टाकायचे. मग काय करून टाकायचे, प्लस लिहून टाकायचे. 4 त्रिक 12. आतापर्यंत जेवढे चल लागेल संख्या आल्या आपल्या, आता एक उदाहरण देतो तुम्हाला मी. 9a अधिक 5, 6a अधिक 2 असं उदाहरण समजा. 9a ची जोडी कोणती आहे आपली, बरोबरच्या जवळ राहत होती. जी चल लागेल संख्या आहे ना, बरोबरच्याच जवळ राहत होती. आता चल लागेल संख्या कुठे गेली पहा बरं, सगळ्यात शेवटला गेली. कुठे गेली, कुठं जाऊ द्या, तिला धरून काय करायचं, चल जवळच आणायचं. काय करायचं तिला, ती कुठं का असं ना, आपल्याला काय घेणं नाही तिचं, पण तिला काय करायचं, धरायचं आणि चल जवळ आणून सोडून द्यायचं. मग सांगा बरं, हे 9a तिची जोडी कोणती आहे, 6 आहे. परत आला आपलं गणित, तू डोळे पुढे कळलं नसेल पहिलं तर, ही उजव्या साईडची ही डाव्या साईडची नसलं कळलं तर परत एकदा कळलं तुला. ही कोणत्या साईडला आहे, 9 डाव्या, 6 कोणत्या साईडला आहे. आता लिहिले कोणत्या साईडला पाहावर मी, मग त्याचं चिन्ह बदलत. हिला इथंच लिहिलं, फक्त हिलाच उचलून इकडे आणलं. ही प्लस आहे का मायनस आहे, मग इकडे काय होईल ती, आता कळलं का, ठीक आहे. मग आता तूच सांग एकदा परत, 3a कोणत्या साईडला आहे, लिहायचं कोणत्या साईडला तिला, डाव्या. मग तिचं चिन्ह बदलं का, हा 5 तुला कळलं. आपण परवा आता श्रावणीला कळतं का, आता 3a ची जोडी कोणती, श्रावणी, ती कोणत्या साईडला आहे, लिहायचं कोणत्या साईडला तिला, चिन्ह बदलं का, वा वा. मग इथं काय, हे प्लस इकडे आल्यावर काय होईल, -4a. आता 12 आणि 20 जोडी आहे, कोणती कोणती, 12ची जोडी 20 लागत होती लोक 12ला, वा. 20चं चिन्ह बदलणार नाही, कशामुळं, जागेवरच ठेवलं त्याला. आता याला उचलायचं आणि इकडं आणून टाकायचं, बरोबर. समृद्धी प्लस आहे का मायनस आहे, इकडं आल्यावर काही अडचण नाही. तसं हे सांगा. आता इथं थोडा गोंधळ होऊ शकतो तुमचा. आता ज्याला चल लागेल ते आपण इकडे घेतो. इथं चल कोणाला लागेल, 3b ला. 3b कोणत्या साईडला आहे, का उजव्या डाव्या, गोंधळ झाला इथं. आता तुला पहिलं सुरुवातीला इथं सुरुवातीला दिसत होतं, आता ते कुठं दिसू राहिलं, 2 नंबरला.
हा, पण ते कुठे आहे बरोबरचं चिन्ह व्हायचं, पहिलं बरोबर लक्ष द्यायचं. हे बरोबरचं चिन्ह. आता पाय, इकडं संख्या डाव्या आणि इकडं संख्या उजव्या. मग 3B कोणत्या साईडला दिसतं तुला? मग त्याला कुठे लिहायचं स्वप्नाली आपल्याला? मग त्याचं चिन्ह बदलं का? नाही. मग -3B ला जसेल तसंच राहील ते. हा, त्याची जोडी कोण आहे? 24. 24 कुठे आहे आता? मग ती इकडे आल्यानंतर काय होईल का नाही? बरोबर. आता 5 ची जोडी कोण आहे? 42 कोणत्या साईडला आहे? 42. त्याचं चिन्ह बदलन का? 42चं चिन्ह बदलणार नाही. तक्विन समजून झालं? काहीच नाही समजलं ना? मग तू बोलत कोण नाही? 42 ची जोडी कोण आहे? मग इकडे आल्यानंतर अनुष कळू राहिलं का? तो कधीच विसरणार नाही अनुष हे. कशामुळे बरं? प्रॅक्टिस झाली तुझी चांगली. आता सांगा परत एकदा, तुम्ही सांगा आता. हा, चल लागेल संख्या कोणत्या कोणत्या आहे? 3D आणि 44D. मृणाल, कोण लिहायचं अगोदर? 9 लिहायचे का 3D लिहायचे? 3D लिहायचे अगोदर. 3D कोणत्या साईडला आहे? डोळे पुढे डाव्या साईडला. आणि लिहायचं कोणत्या साईडला मग त्याला? मग त्याचं चिन्ह बदलं का? नाही बदलणार. मग 3D इकडे लिहायची अशी. 3D ची जोडी कोण आहे? 44D. ते कोणत्या साईडला आहे? उजव्या साईडला आहे. मग त्याला लिहायचं कोणत्या साईडला? त्याचं चिन्ह काय होणार मग आता? बदलन. हे आम्हाला 10वी पर्यंत समजत नव्हतं, हे तुम्हाला आता कळायला लागलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर काय झाली? प्रगती झाली. बरोबर आहे का? मग सांगा आता 12 आणि 9 ची जोडी कोण आहे? 12 ची जोडी कोण आहे? 9. 12 कोणत्या साईडला आहे? लिहायचं कोणत्या साईडला? याला 9 ला डाव्या साईडला टाकून द्यायचं. त्याचं चिन्ह काय होणार? बदलणार. परत आलं इथं आता मायनस मायनस आलं. सांगा मायनस मायनस बेरीज होती. वजा वजाची सांगितलं नव्हतं मी आत्ता? वजा वजाची बेरीज होते, चिन्ह मात्र वजाच राहते. आलं की नाही? दोघं वजा वजा. मग यांच्या दोघात काय होईल? बेरीज. 3 आणि 4 7. चिन्ह काय राहणार त्याचं? वजाच. हे प्लस मायनस आलं. आता काय आलं? हे प्लस आहे 20 आणि हे काय आहे? मग प्लस मायनस काय होत असती? वजाबाकी होत असती. काय होत असती? 20 मधून 12 गेले 8. आता चिन्ह द्यायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं कधी पण आपण वजाबाकी केली तर जे उत्तर येतं त्याला चिन्ह कोणतं लागतं ते बघायचं. म्हणजे बघायचंच. काय करायचं? चच. मोठं कोण आहे? 20चं चिन्ह काय आहे? म्हणजे अधिक आहे. अधिक देण्याची काही गरज नाही. डोळे कळलं का तुला? हे 20चा अधिक कुठे आहे? लिहिलं नाही तरी चालतं. ठीक आहे. आता परत इथं मायनस प्लस आला. आता काय आलं इथं? मायनस प्लस ची काय होत असती? वजाबाकी होत असती. काय होत असती? वजाबाकी. मग आता 3 आणि 24 यांची काय करायची आपल्याला आता? मग 3 मधून 24 जाते का? नाही जात. मग कोण कोणातून वजाबाकी करायची? 24 मधून 3 काढायचे. खाली किती उरले? मला मी काय सांगितलेलं तुम्हाला? वजाबाकी करत असताना जे उत्तर येईल त्याला चिन्ह द्यायचं. म्हणजे द्यायचंच. मोठं कोण आहे पाहायचं. मग 24चं चिन्ह प्लस. इथं चिन्ह देण्याची काही गरज नसती, पण मी दिलं तुम्हाला समजासाठी. हे प्लस आहे का मायनस आहे? हे प्लस प्लसची काय होत असती? बेरीज. 42 आणि 5 47. आता कळलं का? हे काय चिन्ह असतं इथं? प्लस. प्लस मायनस काय होत असती? वजाबाकी. काय होत असती? मग ती दोन्ही चिन्ह वेगवेगळे आले हा तर वजाबाकी होत असती. बघा हे चिन्ह वेगवेगळे यांच्यात काय होणार? वजाबाकी. हे चिन्ह कसे?
वेगवेगळे. मग याच्यात काय होणार? हे दोन्ही चिन्ह कसे? अशी बरं बेरीज होती. काय होती? हे दोन्ही चिन्ह कसे? काय होणार यांच्यात? किती सोपं आहे. जेव्हा दोन्ही चिन्ह सारखे नसते तेव्हा वजबाकी. हे चिन्ह कसे? काय होणार यांच्यात? बेरीज. जेव्हा चिन्ह सारखे तेव्हा बेरीज. हे चिन्ह कसे? काय होणार यांच्यात? कळलं की नाही आता? मग 3 मधून 44 जाते का? मग 44 मधून 3 काढायचे. खाली किती उरले? 41 डी. आता तुम्हाला काय सांगितलं मी? वजाबाकी केल्यानंतर काय करायचं? उत्तराला चिन्ह लावायचंच. मग प्लस लावायचं का मायनस लावायचं हे आपण पाहायचं. मोठं कोण आहे त्याच्यात? 44 चिन्ह. कळलं का आता? आता इथं परत इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. चिन्ह सारखे आले का? मग काय होणार त्यांच्यात? वजाबाकी. चिन्ह सारखे नसले तर वजाबाकी. 12तून 9 गेले. खाली किती उरले? 3. किती उरले? 3. आता सांगा परत. ए बरोबर. एला चलला 7ला चलला गेले. संख्या कुठे जाणार ही? -7. आणि 8 कुठे जातील? वर. इथं सांगा आता. बी बरोबर 47 वर 21 खाली. 47 भागिले 21 असं म्हणतो आपण त्याला. इथं सांगा बरं मग आता. 3 मायनस 41. याला कसं लिहू शकतो आपण? -3 छेद 41. हे मायनस वर लावता येतं. अजून एकदा सांगा कसं लिहू शकतो? इथं मायनस लावायचं. 3 छेद 41. अशा प्रकारे लिहू शकतो आपण याला 3दा. समजलं? कोणाला काय अडचण याच्यामध्ये? ठीक आहे.